नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत 29 सप्टेंबर 2023 रोजीच्या चालू घडामोडी. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी कितव्या स्थानावर पोहोचला आहे? पर्याय आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. उत्तर आहे दुसऱ्या स्थानावर. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण किती विकेट घेतल्या आहेत? पर्याय आहेत 35, 37, 40, 42. उत्तर आहे 37 विकेट. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? पर्याय आहेत किशोर रिठे, भारत देशमुख, मारुती जाधव, पंकज भायखळे. उत्तर आहे किशोर रिठे. 2023 या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत साक्षी मलिक, दीप्ती मेहता, डॉक्टर स्वाती नायक, डॉक्टर कीर्ती दुबे. उत्तर आहे डॉक्टर स्वाती नायक. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार हा दरवर्षी कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो? पर्याय आहेत ICAR, वर्ल्ड फूड प्राइजेस, केंद्रीय कृषी मंत्रालय, IRRI. उत्तर आहे वर्ल्ड फूड प्राइज. यावर्षीचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जाहीर झालेल्या डॉक्टर स्वाती नायक मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? पर्याय आहेत महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिसा. उत्तर आहे ओडिसा राज्यातील. डॉक्टर स्वाती नायक या नॉर्मन बोरलॉग पुरस्कार मिळणाऱ्या कितव्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत? पर्याय आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. उत्तर आहे तिसऱ्या. डॉक्टर स्वाती नायक नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 यांनी सहभागी धान या नावाने कोणत्या पिकाचे बियाणे विकसित केले आहे? पर्याय आहेत कापूस, ज्वारी, तांदूळ, गहू. उत्तर आहे तांदूळ. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या कृषी संशोधकांना दिला जातो? पर्याय आहेत 35, 36, 42, 40. उत्तर आहे 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या. कॅनडाने भारतावर कोणत्या दहशतवाद्याच्या हत्येचा आरोप केला आहे? पर्याय आहेत शाहिद लतीफ, दाऊद मलिक, हरदीप सिंह निज्जर, मौलाना मसूद अझहर. उत्तर आहे हरदीप सिंह निज्जर. कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने आपल्या सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पदार्पणात कांस्य पदकावर नाव कोरले आहे? पर्याय आहेत अंतिम पंगाल, साक्षी मलिक, गीता फोगट, हमीदा बानो. उत्तर आहे अंतिम पंघाल.